मला माझ्या भारतातल्या हिंदूंना, माझ्या भारतातल्या मुसलमानांना, जे स्वतःला काय बोलतात ना भारतीय मानतात, त्यांच्याशी मला आज बोलायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. म्हणजे तुमच्या अंगावरती काटा कसा येत नाहीये, तुम्हाला ते काय बोलतात ते आक्रोश कसा निर्माण होत नाही मला अजून समजत नाहीये. सगळीकडे मी बघतोय, सगळीकडे शांत शांत छोट्या छोट्या गोष्टीवरती काही म्हणजे फालतूचे एआयचे कोणत्या मुलींचे फोटो बनवता तुम्ही, काही करता गोष्टी. पण जेव्हा असे मोठे मोठे मुद्दे येतात तेव्हा आपले हिंदू लोक, काही मुसलमान स्वतः भारतीय आहेत, भारतामध्ये राहून त्यांनी नाव मोठं केलं, ते लोक शांत आहेत आज. आणि जेव्हा पाकिस्तानमध्ये काय होतं, जेव्हा इस्लामिक कंट्रीजमध्ये काय होतं, तेव्हा तुम्ही लोक सेव्ह करून टाकतात, आपल्या आपल्या स्टोरीवरती टाकतात. आत्ता जे बांगलादेशी मध्ये हिंदूंना जे काय बोलतात अत्याचार होतात ते, आणि आत्ता तर तुम्हाला काय बोलतात दिसण्यात आले, ह्याच्या आधीपासून होत आले ते सगळ्या गोष्टी. तेव्हा कोणी टाकत नाही, तेव्हा कोणता मुसलमान टाकत नाही, तेव्हा कोणताही म्हणजे जो हिंदू स्वतःला एकदम हिंदू बोलतो तो मला काही दिसत नाही बोलताना. तर आपण जर बघायला गेलो ना तर खूप गोष्टी आपल्या आतमध्येच होतात, ते आपल्याला समजतच नाहीये. आज सविस्तर या मुद्द्यावरती मी हा व्हिडिओ म्हणजे बनवायचा प्रयत्न करणार आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो. तुम्ही जर बघत असाल की सगळीकडे ट्रेंड करतं की बांगलादेशमध्ये एक दीपू चंद्रकांत दास काहीतरी मुलाचं नाव होतं, 30 का 25 वर्षाचा मुलगा होता तो, त्याला उभं जाळण्यात आला, उभं झाडाला टांगून उभं जाण्यात आलं. आणि लोक, तिकडची मुसलमान लोक, जी बांगलादेशी मुसलमान आहेत, ती रेकॉर्ड करत त्याला व्हिडिओ रेकॉर्ड. आपण काहीच नाही करू शकत. म्हणजे ज्या बांगलादेशाला भारताने मोठं केलं, ज्या बांगलादेश आपल्या भारता सैन्यामुळे घडला, जो पाकिस्तान आपल्या भारता सैन्यामुळे घडला, आज तीच बांगलादेशची लोक हिंदूंवरती अत्याचार करतात. का? कारण की हिंदू तिकडे मायनॉरिटीमध्ये. एवढे नीच म्हणजे ह्यांचं मला समजत नाही की असा कोणता धर्म आहे, असा कोणता ह्यांचा धर्म आहे जो शिकवतोय की माणसाला उभं जाळा आणि बाकीचे व्हिडिओ काढा. मला खूप लोक बोलतील की बाबा काय तुला भीती वाटत नाही काय गोष्टीवरती बोलायला किंवा काय. नाही मित्रांनो, आपण जर आज घाबरलो तर आपण नेहमीच घाबरत राहू, आणि मग आपल्यासारखे असेच काही हिंदू जे अजून तिकडे उरलेत त्यांना मारण्यात येतील आणि आपण काहीच नाही करू शकत. आपण नेहमी बोलतो की हिंदू मुस्लिम भाई भाई आहे, हिंदू मुस्लिमांनी एकत्र राहायला पाहिजे, सगळं मान्य आहे. पण जेव्हा जेव्हा आमच्या हिंदूंवरती बोट दाखवण्यात येईल, जेव्हा जेव्हा आज तुम्ही बघा ना की लव्ह जिहादचे केसेस जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं, आपल्या इंडियामध्ये झालं, ते कशामुळे जास्त होतं? ते जे कन्व्हर्जन करायचा प्रयत्न करतात हे लोक. मी सगळ्याच मुसलमानांना नाव नाही ठेवते, पण काही मुसलमान जे असे आहेत ज्यांचे विचार, त्यांचे दृष्टिकोन हे म्हणजे त्या धर्मात जर नेलं असेल, पण त्याचा तो आक्रोश आहे की आम्ही हिंदूंना कसं खाली दाखवू, हिंदूंना कसं पाडू, आम्ही हिंदूंना कसं मारू आम्ही. आणि आमचे बिचारे हिंदू भाऊ जे आहेत ते विचार करतात की बाबा, भाऊ बहिणी जे आहेत ते विचार करतात की बाबा मुस्लिमांसोबत एकत्र राहायला पाहिजे, मुस्लिमांसोबत नीट राहायला पाहिजे. माझेही कित्येक मित्र मुसलमान आहेत, पण मी म्हणजे काय सांगू तुम्हाला मित्रांनो, मी स्वतः मस्जिदीमध्ये गेलोय, तू सुद्धा माझ्यासोबत मंदिरामध्ये आलाय. असे मित्र आहे आम्ही, असे आम्ही हिंदू मुस्लिमवाले भाऊ भाऊ आहेत. काही जे आहेत ते कट्टर एकदम म्हणजे काय बोलतात ना, धर्माला इकडे तिकडे झालं पाहिजे. तेच काही लोक मुलींच्या कमेंटमध्ये शिवाय येतात, खान खान. मी फक्त मुसलमान, काही हिंदू पण असेल. तेव्हा कुठे आपलं म्हणजे तेव्हा कुठे आपण आपला धर्म विसरतो. आधी माणसाचा धर्म पाळा, आधी माणूस बना, नंतरला मग मोठं धर्माचं काय बोलतात नावं ठेवा. आपापल्या हिशोबाने धर्म नका लावू तुम्ही. स्वतःचा विचार करायचा, दुसऱ्यांचा विचार करायचा नाही. नेहमी तुमचं हेच करत आला आतापर्यंत आपण. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान असलं पाहिजे. पण जेव्हा जेव्हा मी बोलतो मित्रांनो, या देशात जेव्हा दंगली झाल्या तेव्हा प्रामुख्याने कारण म्हणजे हे मुसलमान होते. जे म्हणजे तुम्ही बघा ना, रझा अकादमीचा जो आझाद मैदानावर जो काय बोलतात ना, आपल्या पोलिसांच्या ज्या बहिणी आहेत, आपल्या आया बहिणी, त्यांना मारण्यात आलेलं रझा अकादमी करून. तेव्हा सर्वात पहिले मी आता काय मी कोणत्या पॉलिटिकल पार्टीचे येण्या करते, पण सगळ्यात पहिले मनसेने तिकडे जाऊन आवाज उचललेला आणि त्या रझा अकादमीच्या लोकांना तिथून पळून लावलेलं. जेव्हा जेव्हा बॉलिवूडमध्ये हे बाहेरच्या पाकिस्तानी ऍक्टर्स लोकांना एंट्री दिली, तेव्हा तेव्हा आपल्या मराठी लोकांनी असू द्या त्यांना बाहेर काढण्यात आलं, मनसेनी बाहेर काढण्यात आलं. बाकीचे कोण नव्हते तेव्हा. हिंदू फक्त केव्हा जागा होतो माहिती का तुम्हाला? हिंदू आपल्या जेव्हा जागा होतो जेव्हा काहीतरी आपल्या हिंदूवरती आलेलं असतं. आपल्या हिंदू ऑब्झर्व नाही करत, आपला हिंदू बघत नाही की आपल्या आजूला काय होतंय. मी सांगतोय मित्रांनो तुम्हाला, मी जेवढं तुम्ही एक मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, मी तुम्ही ना जरा अशा जागेवरती जा जिकडे मुसलमानांची संख्या जास्त आहे, तुम्हाला तिकडे त्यांची ताकद दिसेल, एवढं लक्षात ठेवा. एकाला काही झालं ना, तिथे काय बोलतो ना, 100-150 जण जागेवरती जात असतात, जागेवरती. काही मये ते लोक कसं करतात मित्रांनो, मी मी खूप वेळा ऑब्झर्व केलं. मी मस्जिद बंदरला गेलोय, मी भिवंडी त्या साईडला बघितलं मित्रांनो, की म्हणजे समजा एका मुसलमानाने दुकान उघडले तर त्याच्याबद्दल सगळे मुसलमान असतात. ह्यांची जी काय बोलतात मायनॉरिटी ती हळूहळू मेजॉरिटीमध्ये बदलते. ह्यांची लायकी तेव्हा आपल्या देशामध्ये राहायची. आपल्या आतमधल्या गोष्टी आपण आधी सुधारल्या पाहिजे. मला सरकारला एवढीच विनंती आहे की आपल्या आतमध्ये काही अशा गोष्टी आहेत जिकडे काही मुसलमान, काही हिंदू सोबत राहतात, पण त्याच द्वेषामध्ये काही मुसलमान असे आहेत जे काय बोलतात ना, हिंदूंना बघितल्यानंतर तिळपा पडतो. त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही पाकिस्तानी मुसलमान आहे, आम्ही बांगलादेशी मुसलमान आहे, आम्ही हिंदूंची वाटच लावली पाहिजे. आणि हेच घडतंय बांगलादेशी मध्ये हिंदूंसोबत.
आपल्या जे हिंदू भाऊ बहीण आहेत तिकडे मायनॉरिटीमध्ये 8 का 10% असतील फक्त, माझ्या हिशोबाने 8% पण मी जास्त बोललो वाटतं. तिकडे त्यांना काय त्या धर्मावरून काय झालं असेल काय माहिती नाही. असा कोणता धर्म जो सांगतो बाबा की जाळा, त्याला झाडाला टांगा आणि जाळा आणि सगळ्यांनी व्हिडिओ काढा. म्हणजे अक्षरशः मी तो बघवतो व्हिडिओ, तेव्हा मला एवढं काय बोलतात ना आतमध्ये, आता पण बोलताना मला अंगावरती काटा येतोय की अशा कोणता धर्म आहे आमच्या हिंदू धर्मात आम्हाला कधीच सांगितलं नाही कोणत्या मुलाला जाळा, कोणत्या माणसाला जाळा. आमचा धर्म आम्हाला कधीच शिकवत नाही ह्या गोष्ट. कधी कितीपर्यंत आम्ही सेक्युलर राहायचं, किती विचार करायचा, आम्ही एकत्र राहायचा, हे मला असं वाटतं ठरवावं समोरच्या लोकांनी. जोपर्यंत तुम्ही नीट असाल तोपर्यंत आम्ही नीट असू, हे 100%. आम्ही मिळून राहायला तयार आहे, पण जर तुम्ही त्याच गोष्टी परत करत राहू तर आम्ही काय बोलतात ना कुठेतरी एक फुल स्टॉप लावणार. आणि मला समजत नाही सरकारला काहीतरी केलं पाहिजे. जे वेस्ट बंगालमध्ये, जे बंगालमध्ये बांगलादेशी मुसलमान राहतात ते काय काय त्यांचं दादागिरी चालते तिकडे. जी ममता बॅनर्जी ताई आपली आहे तिकडचे मुख्यमंत्री, त्यांना समजत नाही, दिसत नाही की बाबा काय घडतंय तिकडे, हिंदूंसोबत काय घडतंय. आपल्या बांगलादेशी मुसलमान तिकडे त्यांचं नावं चेंज केलं जातं. ते म्हणजे विचार करा, त्यांच्या शॉपचं नाव मुसलमान करण्यात येत आहे, त्यांना मारलं जातं जागेवरती, जाळलं जातं जागेवरती. आपल्या हे भारतात घडतंय आणि आपण बाहेरची कुठे गोष्ट करतोय, आपण देशाच्या बाहेरची कुठे गोष्ट करतोय. हा साला बांगलादेश तर आपणच काय बोलणार पाळलेली कुत्री आहे. आपल्या भारतानेच हा बांगलादेश घडवलाय. यांना काय सांगायचं आपण आपल्या आतमध्ये. पण जो आपला भारत आहे, जो आपला काय बोलतो ना वेस्ट बंगाल आहे, तिकडे मी सांगतोय मित्रांनो, एक म्हणजे आता ते हटवण्यात आलेलं की बाबा बांगलादेश हटवा वेस्ट बंगालमधून. किती हटले हो, विचारा कधी सरकारला, किती हटले आणि कुठे गेले हे काही जे हटलेले बांगलादेशी होते, हे काही कोणी महाराष्ट्राला, कोणी कोणत्या राज्यात गेले, हे प्रॉपर हटले नाही तिकडून. आणि अजून गेलेत की नाही ते पण अजून माहिती नाही. कुठे आकडा, कुठे काय, काहीच माहिती नाही भारतातल्या हिंदू लोकांना की बाबा हे बांगलादेशी मुसलमान आहे. जे काही मुसलमान असे जे स्वतःला भारतीय मानतात पहिले, आणि मग काय बोलतात ना की त्यांच्या हिंदू माणसांचे कधीच द्वेष नसतो. तुमचे काही मित्र असतील, माझेही काही मित्रमैत्रिणी आहेत, पण प्रॉब्लेम इकडे येतो जेव्हा धर्माच्या नावाखाली तुम्ही माणसामध्ये द्वेष पसरवतात, तर त्याचा प्रॉब्लेम होतो मला. आणि मला काय सगळ्यांनाच व्हायला पाहिजे. आमच्या हिंदूंना जर तुम्ही बोट लावायचा प्रयत्न करणार ना तर आम्ही हात आतमध्ये टाकू द्यायचे. तुम्हाला समजणार पण नाही की तुम्ही कुठपर्यंत गेलाय आणि तुम्हाला तुमच्या काय बोलतात ना देशात सोडून. आमच्या भारतीय सैन्याचा जर तिसरा डोळा उघडला तर तुम्ही राख व्हाल, राख. सांगतोय मित्रांनो, गोष्टी खूप आता काय बोलतात ना डोक्यावरती जाण्याच्या म्हणजे पलीकडे गेल्यात. आपण किती शांत बसायचं, आपण किती विचार करायचं की बाबा यांना असं नाही केलं पाहिजे, यांना तसं नाही केलं पाहिजे. पण तेच ते लोक विचार करतात का बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तानी मुसलमान जे भारतात राहतात ते. तिकडे घडलं आपल्या हिंदूंसोबत का ते मायनॉरिटीमध्ये होते, इकडे पण हिंदूंसोबत जे वेस्ट बंगालमध्ये घडते का ते मायनॉरिटीमध्ये होते. असे किती मुसलमान आहेत जे मायनॉरिटीमध्ये भारतामध्ये. आपण त्यांच्यावरती असं केलं तर किती म्हणजे सेव इस्लामिक कंट्री, सेव हे टाकतील, सेव मुंबई टाकतील, सेव गुजरात टाकतील. पण आता टाका ना, जेव्हा नितीश कुमारने ते हे केलेलं चुकीचं आहे. नितीश कुमार, मी तर बोलतो की हे युपी बिहार जे बिहारवाल्यांनी जे त्याला निवडून दिलं चुकीचंच आहे. माझा व्हिडिओ पण बघा जाऊन तुम्ही. जे त्यांनी ते बुरखा तिचा खाली घेतला त्या मुलीचा, एकदम चुकीचं आहे. प्रत्येक धर्माचा आदर करणं काम हे प्रत्येक माणसाचं आहे. जर तुम्ही धर्माचा आदर कराल तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. पण असा कोणता धर्म जे सांगतो की बाबा जाळा त्याला समोरासमोर आणि व्हिडिओ काढा. नीच लोक झाली जे नितीश कुमारने केलं. तेव्हा सगळे मी प्रत्येक स्टोरीवरती बघतो, काही मुसलमान असू द्या, काही तो टाकतोय की बाबा काय की नितीश कुमारला हटवा आणि हे करा ते करा, एवढं काय धर्माचं हे केलं. मान्य आहे. मग आता का नाही काही मुसलमान व्हिडिओ टाकत आहे, आता काही मुसलमान का नाही आपल्या स्टोरीला टाकत आहे, का नाही आपल्या सांगत आहे लोकांपर्यंत पोहोचवते की बाबा जे बांगलादेशमध्ये घडतंय ते चुकीचं आहे आणि आमचे हिंदू भाऊ बहीण वाचले पाहिजे. भारतामध्येही काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमान आहेत, त्यांचा माझा विरोध आहे म्हणजे आहे आणि असणार नेहमी. माझ्या पहिल्याच्या पण जे अटॅक झाले, टेरिस्ट अटॅक आपल्या भारतामध्ये, तेव्हा पण मी बोललेलो की मला बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमान जे भारतात राहतात त्यांच्याशी म्हणजे मी कधीच विचार करू शकत नाही की तेव्हा भारतातले मुसलमान, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे दृष्टिकोन आहेत, हे प्रॉपर त्यांचे असेच असतात की यावे हिंदूंना आम्ही कसं खाली पाडू, हिंदूंना आम्ही कसं मारू, हे त्यांचे दृष्टिकोन असतात. आपणच का नेहमी विचार करायचा, आपणच का नेहमी सेक्युलर राहायचा विचार करायचा नाही. आतापर्यंत करत आलो आणि आतापर्यंत आपणच भोगत आलोय. टेरिस्ट अटॅक होतं सुरुवात तिकडून, आपल्या बहिणीवरती आज होतं सुरुवात तिकडून, कोणत्या माणसाला झालं आलं सुरुवात तिकडून. आणि आपण हिंदू म्हणून फक्त शांत आहे, आपण काहीच करू शकत नाही. सरकारला काहीतरी विचार केला पाहिजे. आपण बोलतो नेहमी की हिंदू सरकार आहे, हिंदू सरकार कुठे आहे. जे वेस्ट बंगालमध्ये होतंय, म्हणजे बांगलादेश सोडा, वेस्ट बंगालमध्ये जे होतंय त्याला थांबवू नाही शकत आपण. मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला की बाबा जे वेस्ट बंगालमध्ये ते का थांबू शकत नाही आपण, की आपल्याच देशामध्ये आपल्याच हिंदूंना बाहेरची लोक, ही बांगलादेश पाकिस्तानची जी लोक आहेत, त्यांना त्यांचा देश दिला आहे ना वेगळा, भिकारी देश त्यांचा झाला. आपल्या देशामुळे, आपल्या भारतामुळे तो देश बनला आणि हीच लोक आपल्या उरावर बसायला लागली. ह्यांची लायकी आहे का आपल्याला बोलायची. सगळं जाळतात आपल्याला आणि आपण हिंदू म्हणून काहीच करू शकत नाही. सरकारला विचार केला पाहिजे.
की बाबा की जे तिकडे ते मुख्यमंत्री आहेत त्यांना विचार केला पाहिजे, की ममता बॅनर्जी ताई जे आहेत त्यांना विचार केला पाहिजे, की आपले हिंदू कसे सुरक्षित जातील. आपल्या भारतात मुसलमानांना आपण एवढी रिस्पेक्ट देतो, मुसलमानांसोबत एवढं राहतो नीट, पण काही मुसलमान असेच झाले की भेंडी आपल्या अंगावर येतात आणि जाळायचा प्रयत्न करतात, आपल्याला मारायचा प्रयत्न करतात. आपल्याला कसलं सेक्युलरिझम मग? का आपण पुस्तकामध्ये टाकतोय सेक्युलर वेग्युलर हे सगळ्या गोष्टी? काढा ते सेक्युलरिझम चायला. आणि जे बांगलादेशी पाकिस्तानी मुसलमान हाकला त्यांना त्यांच्या देशात, यांना खरंच राहायची इच्छा आहे देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्यांना जय हिंद काय बोलतो ना, वंदे मातरम ज्यांना बोलायची लाज नसेल ना, त्यांना ठेवा आपल्या काय बोलतात देशात, आणि बाकीच्यांना हाकलून टाका साल्यांना. खूप मला माहिती आहे की खूप मी काय बोलतात आक्रोश निर्माण झाला म्हणून मी एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतोय, कारण की माझ्या हिंदू भावांना नेहमी नेहमी सोसावं लागतं, नेहमी त्यांना सगळं ऐकावं लागतं की बाबा चला जाळला देतात भर रस्त्यामध्ये, पण काही काही हिंदू असे जे शांत आहेत, तर मला त्यातलं नाही बनायचं. मला असा एक हिंदू बनायचा आहे जो वेळ आल्यावरती, आपल्या भारतावरती वेळ आल्यावरती हिंदूंचा आवाज म्हणून पुढे येईल, आणि जर माझ्या मराठी बांधवांवरती वेळ आली तर मी मराठी म्हणून पुढे येईल. हे माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगत आलो. आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी होतो मित्रांनो, की आपण हिंदू म्हणून जागा द्यायला पाहिजे. आणि काही मुसलमान बांधवांना मला एवढं पण सांगायचं की टाका आपापल्या काही इंस्टाच्या टाकतात ना तुम्ही, जेव्हा नितेश कुमार गेलं तर टाका आपल्या इंस्टाग्रामला की बाबा सेव बांगलादेशी हिंदूस टाका. तुमच्या विचारामध्ये जर ते पाकिस्तानी आणि बांगलादेशी रक्त नाही भरलं तर टाका आपल्या इंस्टाग्रामवरती. आणि जर नाही जमत आहे तर जावा आपल्या आपल्या देशामध्ये, नका येऊ आमच्या भारतामध्ये, काही गरज नाहीये. आणि हिंदूंना मला सांगायचं की जेव्हा तुम्ही एखाद्या मुलींना किंवा काही मुलींचे फालतू व्हिडिओ टाकतात, त्यांच्या मुलींच्या कमेंट सेक्शनमध्ये फालतू फालतू शिवाय येतात, आणि तुमच्या काय बोलतात बायोमध्ये जय श्रीराम लिहिलं असतं ना, ते जय श्रीराम जे लिहिलं ना, ते मुलींच्या काय बोलतात ना कॅरेक्टरवर जाण्यापेक्षा ना आपल्या हिंदूंसाठी बोलायला शिका. तो कुठे आपण बोलता येईल की बाबा आपण हिंदू आहे आणि आपण हिंदू धर्मांचा वाढ करतोय. आणि तुमच्यासारखी लोक काही असे हिंदू आहेत ते हिंदू धर्माचं नष्ट करतात. बस एवढ्यासाठी आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ त्या मुसलमान लोकांपर्यंत पोहोचवा जे सर्वात पहिलं भारताशी प्रेम करतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.